हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रॅक्टिस सेट 13 इयत्ता 6वी मधला आणि 4 चॅप्टर आहे ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स. हा प्रॅक्टिस सेट शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे चॅप्टर मधला आणि एकदम सोपा आहे. तर पहिला क्वेश्चन काय आहे, राईट द रेसिप्रोकल ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजेच काय, तर आपल्याला जे नंबर दिलेले आहेत खाली त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. रेसिप्रोकल घेणं म्हणजे काय, आता ही 5 आहे बरं का. आता 5ला जर आपण रेसिप्रोकल घेतलं तर मग याचं काय येईल, ही 5 आहे ना, ती त्याच्यावरती 1 येईल आणि ही 5 संख्या खाली जाईल. आता हे झालं एक रेसिप्रोकल एका अंकाचं असलं तर. आता समजा आपण 9/3 घेऊ, याचं रेसिप्रोकल काय होईल, तर हे 3 काय होते वरती जाते आणि 9 खाली येते, म्हणजे हे 3/9 असं उत्तर येईल. कळलं का रेसिप्रोकल म्हणजे काय. फर्स्ट वाला काय आहे 7. आता 7चं काय करायचं, 1 लिहायचं वरती आणि 7 खाली लिहायचा. ह्याचं झालं हे रेसिप्रोकल. आता ह्याचं रेसिप्रोकल काय होईल सांगा बरं तुम्ही आधी. ह्याचं रेसिप्रोकल होईल 3/11. 3ला काय केलं आपण वर घेतलं आणि 11ला खाली. आता हे 3 नंबरचं आहे, याला 13ला वर घ्यायचं आणि 5ला खाली. चौथा क्वेश्चन वाला बघूया. याला हे ओनली काय आहे 2 आहे, फक्त इथं 2 आहे, त्याचा रेसिप्रोकल काय येईल 1/2. जरी इथं 0 असता तर 0चा रेसिप्रोकल काय येईल बरं, 0चा रेसिप्रोकलच येणार नाही. 0चा रेसिप्रोकल 0च असतो. त्याच्यावर आपण 1 लिहिलं काय आणि काय लिहिलं काय, तर त्याची व्हॅल्यू बदलते का, नाही. 0 इज 0. आणि 1चा रेसिप्रोकल काय येईल, 1चा रेसिप्रोकल पण 1च आहे आणि त्याच्या पुढचे रेसिप्रोकल मग चेंज होतात. आता 5चा काय होईल, तर 7 वरती येते आणि 6 खाली जाते. समजलं का तुम्हाला हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा. दुसरा क्वेश्चन आहे कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स म्हणजे काय, हे जे दिले ना तुम्हाला एक्झाम्पल डिव्हिजनवालं, त्याला तुम्ही सॉल्व करा. आता समजा हे डिव्हिजनमध्ये दिले म्हणजे भागाकारामध्ये दिले, जर आपल्याला याचं गुणाकारामध्ये रूपांतर करून सोडवायचं असेल तर मग हे काय होतं, ही जी 2 नंबरची संख्या असते ना उजव्या साईडवाली, ती काय होती रेसिप्रोकल घेती आणि मग त्याचं हे साईन बदलतं आणि ते गुणाकाराचं चिन्ह तयार होतं. आता मी तुम्हाला करून दाखवते कसं ते. हे 2/3 आहे तसेच घ्यायचे आणि हे आपण डिव्हिजन केलं तर 0 पॉईंट आणि 0 पॉईंट इकडे उत्तर येईल, त्यामुळे लई टाईम लागेल. त्याच्यासाठी एक सोपी पद्धत असते की तुम्ही ह्या संख्येचा गुणाकार करा म्हणजे आन्सर लवकर मिळेल. आता इथं भागाकाराचं चिन्ह आहे ना, आपण इथं मल्टिप्लायचं चिन्ह देणार आणि हे रेसिप्रोकल घेणार आहे. रेसिप्रोकल म्हणजे काय, हे 4 वर आणि हे 1 खाली. झालं का. आता याचं काय करायचं, आपल्याला याचा गुणाकार करायचा. 2 × 4 अँड 3 × 1. 3 × 1 इज इक्वल टू 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 अपॉन 3 × 1 = 3. झालं का. याचं उत्तर काय आलं 8/3 एवढंच उत्तर आहे. कॅरी आउट द डिव्हिजन्स म्हणजे काय, आता हे डिव्हिजनमध्ये कोणतं पण एक्झाम्पल आल्यानंतर तुम्ही असंच सोडवायचं अशा पद्धतीने. आता आपण याचं काय करणार, हे 5/9 ॲज इट इज, हे जे डिव्हिजनवालं साईन दिले त्याला मल्टिप्लिकेशन करणार आणि 3/2चं काय करणार रेसिप्रोकल घेणार, म्हणजे त्याचा रेसिप्रोकल 2/3 इज इक्वल टू, यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 × 3 ॲज इट इज आणि 5 दुने 10 आणि 9 × 1 = 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27. 10पर्यंत पाढेपाठ आहेत का, जर नसतील तर दररोज 1 करून 10पर्यंत पाढेपाठ करा. आता तिसरं वालं गणित 3/7 डिव्हिजनचं चिन्ह दिलंय आणि 5/11. यामध्ये काय करायचं, आता 3/7 ॲज इट इज इंटू काय करायचं, याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल काय येण्याचा उरफाट करायचा 11/5 इज इक्वल टू, आता 3 × 11 ही पूर्ण रेष देते इथं आणि 7 × 5. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, काहीच फरक आहे का,
थोडासा फरक आहे. ही रेष आहे ना, ही रेष कंप्लीट दिलेली नाही. म्हणजे ही एक वेगळा नंबर आहे, हे एक वेगळं फ्रॅक्शन आहे. हे दोन्ही वेगळे फ्रॅक्शन आहेत. पण आता इथं काही पूर्ण रेष दिली, त्यामुळं याचा अर्थ काय, तर हे याचा आम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतोय. 11 त्रिक 33, 7 एक 7, 7 2 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35. झालं काय? 33/35 is the answer of this question. 4 number 11/12 divided by 4/7. Firstly, we can write first number as it is and the division sign is changed to write here multiply sign, and the next number we can take reciprocal of this number. 7/4 is equal to, we can write clearly, we are create here multiply, we are doing here multiply. 11 1 is 11, 11 2 is 22, 11 3 is 33, 11 4 is 44, 11 5 is 55, 11 6 is 66, 11 7 is 77. आता 12चा पाढा इंग्लिशमध्ये नाही येत मला, मराठीतच येतो. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. 77/48 is the answer for this question. आता तुम्हाला कळलं का किती सोपं आहे? 10 पर्यंत पाठ असले की लगेच येतं. कळलं का? आता इथं समजा एखाद्याला 12चा पाढा पाठ नसेल 4 पर्यंत, इथं काय करायचं? 12 लिहायचं, इथं 4 लिहायचं, यांचा गुणाकार करायचा. 4 1 4, 4 2 8, 4 1 4. आलं का नाही आन्सर? 10 पर्यंत पाढे येणं मस्त यार, ते आलंच पाहिजेत. क्वेश्चन नंबर 3, 420 स्टुडंट्स. 420 स्टुडंट म्हणजे काय, तर 420. त्यांनी काय दिलंय? अक्षरात दिलंय, त्यांनी अंकात दिलेला नाहीये. पार्टिसिपेटेड इन द स्वच्छ भारत कॅम्पियन. दे क्लीन 42/75 part of the town Sevagram. What part of Sevagram did each student clean if the work was equally shared by all? म्हणजे 420 स्टुडंटने मिळून स्वच्छ भारत अभियानामध्ये सामील होऊन 42/70. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, तर 420 स्टुडंटने मिळून सेवाग्राम मिशनमध्ये भाग घेतला आणि त्यांनी 42/75 एवढा भाग त्यांनी स्वच्छ केला. तर सगळ्या स्टुडंटला काम बरोबर वाटून दिलेलं होतं. तर एका स्टुडंटला काम किती येते, तर आपण ॲन्सरमध्ये इथं डायरेक्ट लिहिणार 42 स्टुडंट. इथं वरती बघूनच लिहिते हा, स्टुडंट पार्टिसिपेटेड इन स्वच्छ भारत कॅम्पियन. स्वच्छ भारत कॅम्पियन बरं का. त्याच्यानंतर दे क्लीन, त्यांनी एवढा दे क्लीन 42/75 पार्ट. आता एवढा पार्ट त्यांनी काय केलंय, क्लीन केलाय. तर आपल्याला काय करावं लागेल, मग ह्याला डिव्हिजन करावं लागेल. हे ना 42/75 ला आपण हे 420ने डिव्हिजन करायचं. मग जे ॲन्सर येतं ना, ते एका स्टुडंटचं ॲन्सर निघतं. म्हणजे आपल्याला एका स्टुडंटचं काढायचं आहे ना. त्यांनी सांगितलं एवढे स्टुडंट आहेत, एवढा पार्ट आहे, पण सगळ्यांना काय केलं, इक्वली काम दिलंय. पण एक जणाला किती काम येते तेवढं काढायचंय. मग काय करायचं, तर 42/75 डिवाइड बाय 420. आता हे 420
याचा गुणाकार करायचं म्हणलं आपल्याला किती टाइम लागणार. इथं 5 भाग दे, इकडं असं करते माहिती ना. रेसिप्रोकल केलं की डायरेक्ट आन्सर मिळतं मल्टिप्लायने. 42/75. आता याचा रेसिप्रोकल काय असन मल्टिप्लाय. याचा रेसिप्रोकल असन 1/42. अशी एक संख्या असणार डायरेक्ट वरती 1 लिहायचा आणि खाली ती संख्या आहे ना ती संख्या लिहायची. आता इथं काय करायचं आपण, इथं आपल्याला काय करायचंय भाग द्यायचा आहे. म्हणजे आता इथे आहे ना, इथं 42 दिसतात, इथं 42 दिसतात की नाही. मग आपण याला काय करू, हे करू, हे 42 कट. कसे कट म्हणजे कसे कट झाले हे 42 बरं का, थांबा सांगते. होतात ते कट इंटू 1/42 गुणुले इथं 10 करू आपण. म्हणजे हे 42 ने आपण 10 गुणल्यावर किती उत्तर येतं 420. मग आता हे 42 कट, हे 42 कट, इथं राहिले 10 आणि इथं वर किती राहिले, वरती किती राहिले 1 राहिला. मग खाली काय करायचं 1/75 इंटू 10. आता 75 इंटू 75ला 10 गुणल्यावर काय उत्तर येतं, आन्सर येतं 1/75 आणि हो 0 ॲज इट इज. हे गुणाकार करायचे तुम्ही करून बघू शकता बरं का, हेच उत्तर येतं. आता समजा इथं जर 100 असताना याच्या पुढे ना ही संख्या आहे ॲज इट इज लिहायची आणि त्याच्या पुढे 2 शून्य लिहायचे. इथे जर 3 शून्य असते तर ही संख्या ॲज इट इज त्याच्या पुढे 3 शून्य. अशी एक सोपी ट्रिक असती गुणाकार करायची. तुम्ही करून पहा, हेच उत्तर येणार 100% गॅरंटी. लास्टमध्ये काय लिहायचं, इच स्टुडंट क्लीन 1/75 पार्ट ऑफ सेवाग्राम हे आहे मिशन. समजले का तुम्हाला. आता तुमचा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे मित्रांनो. या चॅनलवर प्रॅक्टिस सेट अवेलेबल आहे. तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा तुम्ही पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक्यू.